हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यातला आपला पहिला प्रश्न घेऊ. 1200 चे 15% म्हणजे किती? इथं पर्याय दिले आपल्याला. पर्याय क्रमांक 1 160, पर्याय क्रमांक 2 180, पर्याय क्रमांक सी 240 आणि पर्याय क्रमांक डी 150. आपल्याला उत्तर सांगायचं आहे की 1200 चे 15% म्हणजे किती? आपण काढूत आता. हे 1200 घ्यायचे. 15% म्हणजे गुणायचे 15 न. टक्केवारी काढायची तर आपल्याला भागायचं 100 न भागायचं. आणि टक्केवारी दिलेली असेल तर गुणायचं 100 न. ही गोष्ट लक्षात घ्या. टक्केवारी काढायची असेल, इथं टक्केवारी काढायची आपल्याला, तर भागायचं 100 न. टक्केवारी दिलेली असेल तर गुणायचं 100 न. 1 2 शून्य गेले, 1 2 शून्य गेले. 12 गुणिले 15. 12 गुणिले 15 आपण उत्तर करू. 15 गुणिले 12 पहिले मोठी संख्या घेतली, नंतर लहान. शून्य हातचाला 1 2 आणि 1 3. 15 0 8 1. ठीक आहे, 180 उत्तर आलं, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न घेऊ. आठशे 25 चे 4% बरोबर किती? याचा पहिला पर्याय आहे आपला 40.25. पर्याय क्रमांक बी आहे आपल्याकडे 34. सी पर्याय आहे आपल्याकडे 32.5. पर्याय क्रमांक डी दिलेला आहे आपल्याला 33. ठीक आहे, उत्तर करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं. एक मिनिटाचा वेळ देतो मी. 1 मिनिटानंतर लगेच मी करेल. चला. पहा, 825 घ्यायचे तिथं. त्याचे किती टक्के काढायचे आपल्याला? 4% काढायचे. त्याचे 4% म्हणजे आपल्याला गुणायचं 4 न. टक्केवारी काढायची असेल तर आपल्याला भागावं लागेल 100 न. मग काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. इथे 0 0 कट करायला नाही, त्याच्यामुळे ह्या दोघांचा गुणाकार करूत आपण पहिले. ह्या दोघांचा गुणाकार 825 गुणिले 4. 4 पंचे 20, हातच्याले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10, हातच्याले 0, असं हातचाला 1, 4 8 32 आणि 33. मग ह्या दोघांचा गुणाकार आला आपल्याला 3300, खाली 100 न भागायचं आपल्याला. याचं उत्तर काढायचं. मग 1 शून्य गेला, हे 1 शून्य गेला, हे 1 शून्य गेला, हे 1 शून्य. उत्तर आपलं 33. 33 हे उत्तर पर्याय क्रमांक डीचं आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 3. अतिशय सोपे असे प्रश्न आहे. प्रकार याच्यामध्ये 8 प्रकार आहेत एकूण शेकडेवारीमध्ये. तर त्याच्यातला हा पहिला प्रकार आहे. 30 चे 12% बरोबर किती? पर्याय देतो मी. पर्याय क्रमांक 1 3.2, पर्याय क्रमांक बी 4.5, पर्याय क्रमांक सी 3.6 आणि पर्याय क्रमांक डी 4.8. आता हे 30 चे 12% म्हणजे 30 चे 12% म्हणजे गुणिले 12 भागिले 100. आता आपण इथे वरी एक 0 आहे, खाली एक 0 आहे. आपण कट करून टाकू. उरले किती? 3 गुणिले 12. 3 गुणिले 12 येतात 36. 36 भागिले 10. आता कोणत्याही संख्येनं जर 10 ला भागायचं असेल तर आपण काय करायचं? हे 3.6 जशाला तसे घ्यायचे आणि हा 1 शून्य कटल्यामुळं आपल्याला इकडून 1 दशांश इथं द्यावं लागेल. ठीक आहे, इकडून आपल्याला 1 दशांश द्यावं लागेल. मग आपलं उत्तर आलं 3.6. अतिशय सोपं असं उत्तर होतं.
व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करत जा. आणि उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण हे फार अतिशय सोपे उत्तर आहे त्याचे. 150 चे 11% बरोबर किती? एक लाईक आलेला आहे. चला. 150 चे 11% म्हणजे किती? याचे पर्याय पण देऊन टाकतो मी. आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर करायचे आहेत तुम्ही आणि पाठवायचे. 16.5 पर्याय क्रमांक बी आहे. 19.5 पर्याय क्रमांक सी आहे. 18.5 आणि पर्याय क्रमांक डी आहे. 15.5. चला. आपल्याला काय करायचं 150 चे 11% काढायचे. तर 150 इथं घेतले, गुणिले 11 भागिले 100. मग काय करायचं हा एक शून्य कट करायचा, हा एक शून्य कट करायचा. 15 गुणिले 11 करायचे. 15 गुणिले 11. आखरी हे 15 डायरेक्ट गुणाकार येत असेल तरी चालतं. हे 15. हे गुणाकार आला 165. 165 ह्या दोघांचा गुणाकार खाली उरला 10. आता हे कॅल्क्युलेशन्स आपण 10 असेल तर डायरेक्टच कॅल्क्युलेशन करतो. 165 खाली एक शून्य आहे. इकडून एक अंक सोडून आपण दशांश द्यायचा. मग हे झाले 16.5. 16.5 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आलं. पुढचा प्रश्न. अजून एकही दोनाचं उत्तर आलेलं नाहीये. कोणीही करत नाही उत्तर. 18 चे 18% बरोबर किती? 18 चे 18% पर्याय देऊत आपण. 2.24 पर्याय क्रमांक बी. 3.24 पर्याय क्रमांक सी. 2.8 आणि पर्याय क्रमांक डी. 3.4. ठीक आहे. 1 मिनिट देतो मी तुम्हाला. अर्धा मिनिट देतो. उत्तर एवढे काही अवघड नाही आहेत. चला. याचं उत्तर करायचं आहे. चला मी करून देतो. जास्त वेळ नाही हे करत मी. 18 चे 18% म्हणजे 18 चे 18% भागिले 100. पहा पहिला प्रकार आला तरच तुम्हाला पुढचे प्रकार येतील. त्याच्यामुळे पहिल्यापासूनच प्रकार याचे 8 प्रकार आहेत. तर ते व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला येणारे प्रश्न जे सोपे जातील. आता 18 गुणिले 18 इथं काटाकाटी आपल्याला करायची नाहीये. ठीक आहे. खाली 2 शून्य जेव्हा आपण शून्य तेव्हा काटाकाटी करण्याचा प्रयत्न करायचा नाही. जशाला तसं राहू द्यायचं ते. ठीक आहे. 18 चा वर्ग माहिती आहे. 18 गुणिले 18. 18 चा वर्ग. 18 चा वर्ग येते 324 भागिले 0 भागिले 100. म्हणजे छेद 100 म्हणजेच मी त्याला भागिले म्हणतो. आता हे 124 जशाला तसे घ्यायचे. खाली 1, 2 शून्य आहेत. मग इकडून 1, 2 अंक सोडायचे आणि आपल्याला दशांश द्यायचा. ठीक आहे. इकडून 1, 2 असल्यामुळे इकडून 2 अंक सोडले. मी दशांश दिला. याचं उत्तर झालं 3.24. 3.24 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर. 5 प्रश्न झाले. 6वा प्रश्न घेऊ. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला एकच लाईक आहे. मला तरी एकच दिसतंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. 1520 चे 12/102% बरोबर किती? ठीक आहे. व्यवस्थित लिहू थोडंसं. पर्याय याचे द्यायचे. 180. पर्याय क्रमांक बी है 175. पर्याय क्रमांक सी आहे आपला 195 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे 190. एकच लाईक आलेलं आहे आतापर्यंत. 1520 गुणिले आता हे 1
1/2 म्हणजे हे आपण 12.5 लिहू शकतो, आहे की नाही? 12.5 झाली. आणि 12.5ला आपण 12.5 पण लिहू शकतो. मग मी 12.5 लिहील आणि इथे खाली टक्केवारी काढायची म्हणजे 100 लिहिलं. आता पहा इथे दशांश असल्यामुळे आपण काय करायचं दशांश उडवून टाकायचा आहे आणि खाली एक शून्य देऊ शकतो. हा जर दशांश उडवायचा असेल आपल्याला, दशांश नंतर एक आकडा आहे. दशांश नंतर एकच आकडा असल्यामुळे मी खाली एकच शून्य वाढवला. दशांश नंतर 2 आकडे असले असते, तर मी 2 शून्य वाढवले असते. ठीक आहे. आता हा शून्य गेला, हा शून्य कट झाला. आता याला 25 न जाते. 25 पाचा 125, 25 चोक 100. आता 152 ला 4 न जातो का? तर जातो. ठीक आहे. भागाकार जात असेल तर करायचा. नाही जात असेल तर तसंच राहू द्यायचं. 3, 8. 38 गुणिले 5. 38 गुणिले 5. 8 पंचे 40. 5 4. 3 5 15 आणि 4 19. आपलं उत्तर आलं 190. 190 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून जाईल. दुसरं लाईक आलेलं आहे. धन्यवाद. लाईक करत जा आणि उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये पण टाकायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. उत्तर सगळे लिहून घेत जा म्हणजे जेणेकरून तुम्ही लिहिल्याशिवाय तुमचं गणित काही परफेक्ट होणार नाही. नुसतं पाहून कधीच गणित परफेक्ट होत नसतं. मी पण प्रत्येक गणित लिहितोय. तसं क्लासमध्ये बसलं असं समजायचं आणि उत्तरच आपण लिहून काढायचे सगळे. पर्याय क्रमांक 960 चे 37.5% म्हणजे किती? आता याचा पहिला पर्याय आहे 240. पर्याय क्रमांक 2 बी आहे 350. पर्याय क्रमांक सी आहे आपला 360 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 300. याचं उत्तर काढताना आपल्याला काय करायचं की 960 लिहायचे तिथे गुणिले याचा 37.5 करायचे आपल्याला 37.5 आणि इथं छेद 100. आता काय करायचं इथं पॉइंटच्या नंतर एक आकडा असल्यामुळे हा दशांश काढून टाकायचा आणि इथं आपल्याला एक शून्य जास्तचा घ्यायचा. ठीक आहे. आता काय करायचं हा इथे एक शून्य आहे, एक शून्य इथं कटला. आता याला आणि याला दोघांना 4 न भाग जातो. याला 4 न भाग दिला तर इथं 25. याला 4 न भाग दिला तर इथं उत्तर 24. आता 375 ला 25 न भाग जाते का? आपण 5 न भाग देऊ. 5 न भाग दिले 5 आले. याला 5 न भाग दिले 7 5 35 7च्या लिहून 35. अजून याला 5 न जातो भाग 1 आणि इथं येतील 15. 15 5 75. मग किती 24 गुणिले 15. 24 गुणिले 15. 5 चोक 20 7च्या 2 10 आणि 2 12 आणि हे 24. हे 360 उत्तर आलं. 360 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर झाला. पर्याय क्रमांक 8. 288 चे 62.5% बरोबर किती? पर्याय देतो याचे. पर्याय क्रमांक 1 180. पर्याय क्रमांक बी 160. पर्याय क्रमांक सी 188 आणि पर्याय क्रमांक डी 150. याचं उत्तर काढूत आपण. 288 चे 62.5 भागिले 100. आता याचं उत्तर कसं काढायचं आपल्याला? पहा इथं दशांश नंतर एक आकडा आहे. याला आपल्याला कट करायचा आणि इथं आपल्याला एक शून्य द्यायचा. 2 आकडे असले तर मी इथं 2 शून्य वाढवले असते हां. ठीक आहे. आता याचे अर्धे करू शकतो. ठीक आहे. याचे अर्धे मला 500 येतील. याचे अर्धे करू शकतो 144 येतील.
याला अजून 2 न भाग दिला 250 येते. याला पण 2 न भाग जातं, उत्तर येते 72. अजून याला 2 न भाग दिला 125 येते. याला 2 न भाग दिला, उत्तर 36 येते. आता 125 आणि हे पहा, जर तुम्ही 100 याला डायरेक्ट भाग दिला तर तुम्हाला काय येईल 5 उत्तर येईल. ठीक आहे. 125 चोक 125 5 आहे. ठीक आहे 5 येईल. 36 गुणिले 5 करायचे. 36 गुणिले 5. 6 पंचे 30, 5 3, 3 5 15, 3 18. 180 उत्तर आलेलं आहे. 180 आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल. भूषण बोर्डे, वेलकम टू ऑल एव्हरीवन. हॅलो भूषण. स्टाफ. मेंबरशिप घेतलेली आहे का भूषण तुम्ही? धन्यवाद. मेंबर झालेला आहे कुणीतरी वाटतंय. पुढचा प्रश्न घेऊत आपण. एक 1960 चे 87.5% बरोबर किती? पर्याय देतो मी. ठीक आहे. टक्केवारीचे प्रश्न चालू आहे आपले. ठीक आहे. पहिल्यापासून पाहू शकता हा टक्केवारीमध्ये 8 प्रकार आहेत. त्याच्यातला हा पहिल्या प्रकारचा प्रश्न घेतो. पर्याय क्रमांक 1 आहे आपला 1625. पर्याय क्रमांक बी आहे आपला 1515. पर्याय क्रमांक सी आहे आपला 1715 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 1470. आता याचं उत्तर काढायचं. 1 मिनिट देतो मी. तोपर्यंत उत्तर काढा तुम्ही. ठीक आहे. एक भूषण एका विद्यार्थ्याने मेंबरशिप घेतली. भूषणनं घेतलेली बोरोले. मेंबरशिप घ्या म्हणजे कसं आहे, पर्सनली मी तुमच्या मेसेजला तुमचे डाउट्स असतील तर ते मी कव्हर करू शकतो. पर्सनली तुम्ही मला कमेंट म्हणजे कमेंट तुमचे हायलाइट होतात. तुमचे कमेंट हायलाइट होतात. मग मी त्याच्याकडे पाहून जे तुम्हाला डाउट असाल ते तर त्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. चला. आतापर्यंत पहिला मेंबर माझा जॉइन झालेला आहे भूषण. पहिलाच झालेला आहे. धन्यवाद. चला. एकच मिनिट थांबा. एका मिनिटातच पुढचा प्रश्न सुरू करतो. योग भरपूर दिवसापासून पाहतात आपले व्हिडिओ. समजतंय का योग? प्रदीप. चला. 1960 म्हणजे 1960
87.5 हे आपल्याला टक्के काढायचे. टक्केवारी काढायची म्हणजे भागायची आपल्याला 100. ठीक आहे. उत्तर काढलं का तुम्ही? ठीक आहे. आता इथे दशांश नंतर एक आकडा आहे, तर मग आपण काय करू आता, हा दशांश नंतरचा आकडा कमी करायचा आणि इथे आपण 0 द्यायचा. सॉरी, 0 दिला, 1 0 कटला, 1 0 कटला. आता याचे अर्धे केले तर 50 येतात, याचे अर्धे केले तर 98 येतात. अजून याचे अर्धे करू शकतो, 25 येतात, याचे अर्धे केले 49 येतात. आता याला 25 न जर तुम्ही भाग दिला, 25 त्रिक 75 किंवा 5 न भाग देऊ आपण. याला 5 न दिला 5 आला, 5 एक 5. 3, 5 सत्त 35. 2, 5 5 25. 175 ला 5 न भाग द्या. 175 ला 5 न भाग दिला. 5 त्रिक 15. 2, 5 5 25. 49 आणि 25 या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 49 गुणिले 25. 9 5 45. 20 आणि 4 24. 9 18 चला 1. 8 आणि 1 9. 5 2 चला 1. 10 आणि 2 12. 1225 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. 1225 चुकलंय का आपलं? हे 35 आहे. 35 आहे का? 27 2, 12 आणि 2 14. 12 आणि 2 14. आता उत्तर येईल याचं 3 हाताला 1, 6 आणि 1 7. 1 ला 1 1300 सॉरी 1735. 1735 ते 1715 आहे काय ते 1715. 1715 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये येईल. सी मध्ये उत्तर 1715. ठीक आहे. चला भूषण, आपण तुला गाव कोणतं आहे, कोणता जिल्हा आहे तुमचा, तालुका जिल्हा? पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 25 चे 2.5%. पहिलं 6.25. पर्याय क्रमांक बी आहे 0.0625. पर्याय क्रमांक सी आहे 62.5 आणि पर्याय क्रमांक डी आहे 0.625. उत्तर करायचं, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. 1 मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला करायला. एक मिनिटाचा टाइम वेळ देतो तुम्हाला करायला. तर करायचं आहे. पर्याय क्रमांक 1 सांगितलेला आहे, पर्याय क्रमांक बी सांगितलेला आहे. ठीक आहे, पाहू त्याचं उत्तर काय आहे. 25 गुणिले 2.5 भागिले 100. आता इथं दशांश आपल्याला काढायचा असेल, दशांश नंतर एकच अंक आहे. मग आपण काय करू, हा दशांश शून्य कट करून टाकू. हा दशांश कट करू आणि इथे 1 शून्य देऊ शकतो आपण. दशांश कट केला तर 1 शून्य देऊ शकतो. आता याला 5 न भाग दिला तर 200 येतात. याला 5 न भाग दिलं तर 5 येते. अजून 5 न भाग दिलं तर 1 येते. 5 चोक 20 0.
आता अजून याला 5 न भाग जातो, 5 येतात. याला 5 न भाग दिला, 8 येतात. आता 5 भागिले 8 करायचं. 5 भागिले 8 याला भाग जात नाही, त्याच्यामुळे इथे 0 लिहायचं आणि याचं इथं 0 येईल. 5 जशाला तसे. आता इथे काहीच कोणताच अंक नसल्यामुळं आपल्याला इथं दशांश घ्यायचा आहे आणि इथं 0 द्यायचा. 8 सख 48 उरले 2. आता जर तुम्ही पाहिलं ना, निरीक्षण केलं ना, तर तुम्हाला याच्या पुढे गणित करायची गरजच नाही. 0.6 असं उत्तर येणार. इथं 0.6 नाही, इथं 0.006 आहे. इथं 62 आहे आणि इथं 0.6. हे उत्तर आपलं डायरेक्टच आलं. तरी पण आपण हे पूर्ण गणित कंप्लीट करू. इथे आता आपण 0 देऊ शकतो. आता पॉइंट द्यायची गरज नाही. 8 दोन्ही 16 हे 4 आले. अजून आपल्याला 0 द्यायचा आहे. जोपर्यंत हे 0 येत नाही तोपर्यंत 0 द्यायचं. 8 पंचे 40 ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. उत्तर व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करा. ठीक आहे. मेंबरशिप एकाची आलेली आहे पहिली वेळेस. मेंबरशिप मला माहीत नव्हतं जास्त काही असं. पण पहिली वेळेस मेंबर झाला म्हणून असा मेसेज आलेला आहे. भूषण हा माझा पहिला मेंबर आहे माझ्या YouTube चॅनेलचा. मेंबरशिप वगैरे असतं हे काही जास्त मला संकल्पना नाही त्याच्या. धन्यवाद मेंबरशिप घेतल्याबद्दल. चला, पुढचा प्रश्न आहे आपल्याला. 115 पैकी 46 म्हणजे किती शेकडा? म्हणजे आता हे प्रकार दुसरा सुरू झाला हां, इथे प्रकार दुसरा. हा प्रकार पहिला झाला आतापर्यंत कंप्लीट. आता हा प्रकार दुसरा आपला लगेच सुरू झालेला आहे. टक्केवारीमध्ये असे 8 प्रकार आहेत. तुम्ही सगळे व्यवस्थित करायचे आहेत आणि उत्तरं द्यायचे आहेत. चला. म्हणजे किती टक्के? टक्के म्हणजे शेकडा, टक्के असा आपल्याला प्रश्न विचारले जातील. प्रश्न पर्याय क्रमांक 1 आहे 35%. पर्याय क्रमांक बी आहे. पहा आतापर्यंत टक्केवारी दिली होती. आता आपल्याला टक्केवारी काढायची आहे. सी 40% सॉरी टक्के हां. आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याला 30%. हा पण तेच प्रकार आहे. सारखाच प्रकार आहे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. हा पण तोच आहे. पहिले 2 प्रकार तसेच आहे. फक्त इथं थोडंसं शाब्दिक उदाहरण आहे ते. ठीक आहे. उत्तर करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जण. चला. त्याचं उत्तर मी करतो. 115 गुणिले 46 भागिले 100. पहा. आता याला पण 5 न भाग जातो, याला पण 5 न भाग जातो. एक तर डायरेक्ट तुम्ही ह्या दोघांचा गुणाकार करा. खाली 100 असल्यामुळे आपल्याला भागाकार करायला सोपं जाईल. म्हणजे 115 गुणिले 46. ठीक आहे. तुम्ही 5 न याला याला पण भाग देऊ शकता. मग अजून 5 न दिल्याच्या नंतर 2 न देऊ शकता. पण ते करण्यापेक्षा आपण ह्या दोघांचा गुणाकार करू. आलेल्या उत्तराला आपण 100 न सहज भाग देऊ शकतो. 6 पंचे 30, 7 3, 6 अन् 3 9, 6 एक 6. 4 पंचे 20, 7 2, 4 एक 4 अन् 2 6, 4 एक 4. 0, 9, 2 आणि इथे 5. मग ह्या दोघांचा गुणाकार काय आला आपला 52, 90 भागिले 100. आता आपण काय करू इथलचा एक 0 कट करू, इथलचा एक 0 करू. उत्तर किती आलं 500 काहीतरी
नाही, इथं आपल्याला चुकायला हे टक्केवारी काढायची आपल्याला सॉरी हां. टक्केवारी काढायची आहे हां, इथं चुकायला मी काहीतरी वेगळंच करतोय. आपल्याला पैकी 100 म्हणजे 46 खाली घ्यायचे आहेत. बघा 46 पडले 115 पैकी म्हणजे आपल्याला टक्के काढायचे आहेत. टक्के काढायचे आहेत आपल्याला गुणाकार 100 न करायचं लागतं. ठीक आहे. टक्के काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, टक्के काढायचे आहेत. ठीक आहे. हा दुसरा प्रकार आहे. तर याला 5 न भाग जातो, याला 5 न भाग जातो. याला 5 न भाग दिलं ते 23 येते. याला 5 न भाग दिलं तर उत्तर 20 येते. आता 23 च्या पाड्यात 1 हे नंबरला आहे, हे 2 नंबरला आहे. 20 गुणिले 2 20 2 गुणिले 20 उत्तर येते 40. 40 हे पर्याय क्रमांक सी आहे. चुकीच्या पद्धतीने मी करू लागलो थोडासा. पर्याय क्रमांक सी आहे. योगचं उत्तर बरोबर होतं. चला थोडं प्रश्न क्रमांक आपला हा दुसऱ्या पर्यायामधला दुसरा प्रकारमधला पहिला प्रश्न झाला. हा दुसरा प्रश्न. 500 2 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? मेंबरशिप पण घे जा, मेंबरशिप घ्या. जेवढे जास्त विद्यार्थी असतील तेवढं. बी 6% 6%. पर्याय क्रमांक सी 5%. पर्याय क्रमांक डी 4. चला उत्तर करा याचा कमेंट बॉक्समध्ये टाका. चला पहा 144 बघा 2400 पैकी 144 म्हणजे 144 घ्यायचे. टक्केवारी काढताना आपल्याला गुणायचं राहते 100 ना. 2004 2400 पैकी 144. मग आता याचे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला 1 शून्य कट करायचा 1 शून्य. इथलचा 1 शून्य गेला, इथलचा 1 शून्य गेला. आता हे झाले 144 आणि हे झाले 24. 24 चा पाढा डायरेक्ट येत असेल तर करा. नसेल तर याचे अर्धे करा 72 येतात. याचे अर्धे करा 12 येतात. आता तुम्हाला 12चा पाढा तर नक्कीच येत असेल. 12 एके 12. 12 सख 72. मग याचं उत्तर आलं 6% 6% 6% आपल्याला पर्याय क्रमांक येईल बी मध्ये. चला तर पुढचा प्रश्न. 2.5 किलोग्राम पैकी 50 ग्राम म्हणजे शेकडा किती? पण मेंबरसाठी काही स्पेशल आपले थोडेसे क्लासेस असतात हां. फक्त मेंबर्ससाठीच असतात. मेंबर्सच पाहू शकतात त्याला. असं आपण पुढे करणार आहोत. त्याच्यामुळं मेंबरशिप्स घ्या. म्हणजे जेणेकरून माझे सगळेच व्हिडिओ तुम्हाला दिसतील. 20% 0.2% नंबर सी 2% आणि नंबर डी 0.02%.
आता इथं किलोग्राम आहे हां, किलोग्राम म्हणजे 2.5 किलोग्राम म्हणजे किती ग्राम? आपल्याला ग्राममध्ये कन्व्हर्ट करायचं. हे किलोग्राम आहे आणि हे ग्राम आहे. याचं आपल्याला असं उत्तर काढता येत नसतं. ठीक आहे, तर हे किलोग्राम आहे, हे ग्राम आहे, तर याला पण आपण ग्राममध्ये करा, नाहीतर याला किलोग्राममध्ये करा. तर मी याला ग्राममध्ये 2.5 किलोग्राम म्हणजे पहा 1 किलो म्हणजे 1000 ग्राम. 2.5 किलो म्हणजे किती होणार? 2500 ग्राम. ठीक आहे, आता आपण याचं उत्तर काढू. पहा, आपल्याला किती दिलं? 50 ग्राम आहे आपल्याकडे आणि किती पैकी? 2500 पैकी गुणिले 100. हे 2 झिरो गेले, हे 2 गेले. 25 एका 25, 25 दोन्ही 50. उत्तर आलं 2%. मग याचं उत्तर आहे 2%. पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला भेटेल ते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. आता हे थोडेसे प्रश्न घेऊन आपण हे स्टॉप करू. थोड्या वेळानंतर अजून मी येईन पुन्हा येईन. ठीक आहे. थोड्या वेळाच्या नंतर थोडासा ब्रेक घेऊ. पुढचा प्रश्न आहे 550 पैकी 44 म्हणजे किती टक्के? म्हणजे किती टक्के? पर्याय क्रमांक 1 आहे 8%. पर्याय क्रमांक बी आहे 7%. पर्याय क्रमांक सी आहे 6% आणि पर्याय क्रमांक डी आहे 9%. चला, याचं उत्तर करायचं कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. पाहू किती जणाला उत्तर येतात त्याचे. थोड्याच वेळानंतर मी पुन्हा ब्रेक घेऊ आपण. नंतर पुन्हा येऊ. आज मी मॅरेथॉन राहणार आहे. सुट्ट्याच्या दिवशी आहेत माझ्यासाठी. दिवाळीच्या सुट्ट्या त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपण घेणार आहोत आजपासून. पहा 44 आपल्याला भेटलेले आहेत 550 पैकी. ठीक आहे ना 550 म्हणजे गुणिले 100. याचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. कॅल्क्युलेशन्स करून उत्तर काढायचं आहे. आपण वेळ देऊ थोडासा. चला. हा एक 0 गेला, हा एक 0 गेला. आता याला 11 न भाग जातो, याला पण 11 न. 11 4 44 अकरी 5 55. याला पण 5 न जातो, याला पण 5 न भाग जातो. हे की नाही? 5 एक 5, 5 दोन्ही 10. उरले 4 गुणिले 2, 4 गुणिले 2 म्हणजे उत्तर आलं 8. 8 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल. डाऊट असेल तर विचारत जा. ठीक आहे. मेंबरशिप भूषणने घेतलेली पहिला मेंबर आहे माझा. ठीक आहे. ₹119 पासून पहिली मेंबरशिप सुरू होती. ठीक आहे. तर घेऊ शकता तुम्ही 119 त्याच्यानंतर वाढत जाते ते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपल्याला 5400 पैकी 216 बरोबर किती टक्के? ठीक आहे. किती टक्के आपल्याला काढायचं आहे? पर्याय देऊत आपण. 6% पर्याय क्रमांक बी आहे 4%. पर्याय क्रमांक सी आहे 5% आणि पर्याय क्रमांक डी आहे 7%. ठीक आहे.
पहा, हा डायरेक्ट पॉइंटमध्ये नसलं म्हणजे आपलं उत्तर सोपं राहतं. अजिबात अवघड नसतं. ठीक आहे, अजिबात अवघड नसतं. उत्तर करत याचं द्या. जमत असेल तर उत्तर सांगा. उत्तर जमत असेल तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. काही विद्यार्थी रेग्युलरच आहेत. मिनिमम 119 ची आत मेंबरशिप घ्या म्हणजे कसं आहे, जेणेकरून मला पण जास्त रेग्युलर येता येईल. एक 8 ते 10 असले म्हणजे मी फक्त मेंबर्ससाठीच व्हिडिओ बनेल. काही असे राहतात की फक्त मेंबर्सच पाहू शकतात. इम्पोर्टंट व्हिडिओ राहतील ते चला, हे 216 घ्यायचेत आपल्याला भागिले 5,400 गुणिले 100. पण आपल्याला टक्केवारी काढायची म्हणजे गुणिले 100 करायची आणि टक्केवारी दिलेली असेल सॉरी टक्केवारी काढायची तर आपल्याला काय करायचं गुणिले 100 आणि टक्केवारी दिलेली असेल तर भागायचं 100 ने. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, अजून 1 शून्य गेला, अजून 1 शून्य गेला. आता 54 डायरेक्ट भागाकार नका करू. याला पण 2 समसंख्या असल्यामुळे दोघांना पण 2-2 न भाग जातो. याचे अर्धे केले आणि याचे अर्धे केले. हे की नाही? आता 27 चा पाढा जर येत असेल तर चांगलंच आहे. 27 च्या पाढ्यात 4 नंबरला येते. नाहीतर मग याला 3 न भाग द्या. हे की नाही? याला 3 न भाग दिले 9 आले. याला 3 न भाग दिला 3 त्रिक 9 हातचा आला 1 3 सखा 18. आता 9 9च्या पाढ्यात 36 4 नंबरला येते. म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे. 750 पैकी हा आपला शेवटचा प्रश्न राहणार आजचा आत्ताचा. आपण थोड्या वेळानंतर ब्रेक घेऊन वापस पुन्हा येऊ. किती टक्के? पर्याय देऊत आपण. पर्याय क्रमांक 1 आहे 20%. पर्याय क्रमांक बी आहे 27%. पर्याय क्रमांक सी आहे 22% आणि पर्याय क्रमांक डी आहे 25%. पहा 187.5 भागिले 750 गुणिले 100. आता इकडे जर पाहिलं अंशामध्ये दशांश नंतर एक आकडा आहे. मग दशांश नंतरचा एक आकडा आहे त्याच्यामुळे हा दशांश आपल्याला काढून टाकायचा असेल तर खाली आपल्याला 1 शून्य वाढवावं लागतं. आता खालचे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य आपण कट करू. आता 75 ने डायरेक्ट देऊ नका. याला 5 न दिला तर उत्तर येते 15 येते. याला 5 न भाग देऊ इथं 3 येतात. 5 न उरले 3 7 5 35 उरले 2 15. आता ह्याला 15 ने डायरेक्ट भागाकार देऊ शकतो आपण. 15 एक 15 दोन्ही 30 उरले 7 15 7 15 5 75. मग हे किती आले 25%. 25% आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये उत्तर भेटून जाईल. लाईव्ह असतील जर जास्त ना मुलं तर मग मला जाऊ वाटत नाही. पण लाईव्ह जास्त नाहीये. तिघ जण आहेत लाईव्ह. एक 4-5 जण कमीत कमी 5-6 जण असले तर लाईव्ह व्हिडिओ सोडून जाऊ वाटत नाही. तरी पण पाहूत आपण 1-2 प्रश्नाची वाट करूत आपण आणि वाट पाहूत की जास्त विद्यार्थी लाईव्ह येतात का? जर लाईव्ह 5 मुलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर मी कंटिन्यू हा लेक्चर कंटिन्यू करतो नाही तर एक ब्रेक घेतो. ठीक आहे. कंटिन्यूअस करेल मी. मिनिमम 5 लाईव्ह पाहिजे आणि 6 लाइक्स पाहिजे. ठीक आहे. लाइक्स पण कमी आहेत आपले. ठीक आहे. व्हिडिओला लाईक खूप कमी जण करतायत. आपल्या व्हिडिओला. स्क्रीन नाही आपली. साधा आपला क्लास असतो. प्रश्न पुढचा आहे 2.5 तासापैकी 2.5 तासापैकी
25 मिनिटे म्हणजे किती शेकडा? 25 मिनिटे म्हणजे किती शेकडा? पर्याय क्रमांक 1 हा शेवटचा प्रश्न घेऊत आपण. 16.203% पर्याय क्रमांक बी आहे 10%, सी 16.103% आणि डी आहे 16.104%. आता 2.5 तास म्हणजे किती? पहा 2 तास म्हणलं तर होतात 120 मिनिटं आणि ह्या अर्धा तास, अडीच म्हणजे 150 मिनिटं झाले ते. हे किती झाले 150 आणि हे झाले 25 मिनिटं म्हणजे 25 पैकी आपल्याला काय करायचे 150 मिनिटं आहे की नाही? गुणिले 100. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला. नाहीतर एक काम करू 25 एका 25, 25 सखा 150 आपण हे जसा तसं ठेवू म्हणजे 100 भागिले 6. 100 भागिले 100 ला आपण 6 ने भागाकार देऊ. 6 एक 6 उरले 4 हा शून्य घेतला. 6 6 36 उरले 4. मग आपल्याला उत्तर आलेलं आहे 16 बाकी 4 उरले. भागाकार 6 ने दिला. आता याला पण 2 न भाग जाते, याला पण 2 न म्हणजे याला 2 न भाग दिला तर 2 येते, इथे 3 येते. म्हणजे आपलं 16,203 उत्तर आहे आपलं, जे की आपल्याला अ, पर्याय क्रमांक आपल्याला ए मध्ये भेटेल. हॅलो रोहन. आपला पहिला मेंबर झालेला आहे भूषण बोरोले. ठीक आहे. रोहन तर तुम्ही भरपूर दिवसापासून आहेत. मेंबरशिप घ्या, एखादी तरी मेंबरशिप घ्या. ठीक आहे. एवढी काही कॉस्ट नाही मेंबरशिपची. ठीक आहे. चला. चला आपण थोड्या वेळाने ब्रेक नंतर येऊ. रोहन, अजून कोण आहे? योग, अजून भूषण, जे पण असतील लाईव्ह आपण थोड्या वेळानंतर पुन्हा येऊ. ठीक आहे. व्हिडिओ पाहत जा. एक आपण अंदाजा 10च्या आसपास पुन्हा आपण क्लास सुरू करू. 10 वाजेच्या आसपास. ठीक आहे. व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करत जा. चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपण आज 10 वाजता भूमितीवरचा दुसरा लेक्चर करू आपण हां. भूमितीचा दुसरा लेक्चर करणार आहोत. तर नक्कीच 10 वाजता या. 10च्या आधीच करूच आपण. 10च्या आधी 10 पण नाही. एक 15-20 मिनिटाचा ब्रेक घेऊन ब्रेकफास्ट आणि थोडंसं फ्रेश होऊन मी पुन्हा येतो. चला. बाय बाय.